ज्याला गरिबी भोगली असेल ना त्याला माहित आहे गरिबी काय चीज आहे. ज्याला बापानं कमाई करून ठेवली लेकरू काय के तुकडे मोड 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 खात असेल ना, बापाने स्टेट कमावून ठेवली पोरग जागेवर बसून खात आहे त्याला म्हणत नाही, त्याला गरिबी माहीत नाही. पण विचारा त्याला ज्याने गरिबी भोगली असेल त्याला जाऊन विचारा की गरिबी काय चीज आहे. एका मुलीचं अशा मुलासोबत लग्न झालं, अशा माणसासोबत लग्न झालं की तो माणूस रोज मजुरी करायचा, रोज मजुरी करणारा होता. भावाची परिस्थिती चांगली, लग्न झालं आणि लग्न करून मुलगी मालकाच्या घरी गेली. पण त्या मालकाचं काम होतं कोणतं, रस्त्यावरचे दगड फोडायचं काम. एक वाक्य बोलू, घरी किती मोठं आहे हे महत्वाचं नाही, त्या घरात किती संस्कार आहे महत्वाचं आहे. तुमची परतपुटी असू द्या, एकमेकाबद्दल प्रेम असेल, एकमेकाबद्दल परस्पर मध्ये विश्वास जर असेल तर झाडाखाली संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी प्रेम पाहिजे. प्रेम नगर मत जा, प्रेम असावं जीवनामध्ये, विश्वास पाहिजे, एकामेकावरती प्रेम असावं, एकामेकावरचा विश्वास असावं. हे माणसाचं दगड फोडण्याचं काम करायचा विश्वास होता तेवढा. मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर कधी न वावरात जाणारी मुलगी, कधी न कामाला जाणारी मुलगी, नवीन शाळेतून निघाली पोरगी, नवऱ्याच्या घरी गेली बरोबर. आणि घरी गेल्याच्या नंतर त्याचं काम काय होतं, दगड फोडायचं रस्त्यावरचे. मी काय सांगत आहोत, गरीब परिस्थिती, सुदाम्याची परिस्थिती कशी होती, गरीब होती, पण कसे होते, प्रेमानं मिसळून राहायचे, विश्वास होता, प्रेमानं प्रेम वाढवायचं, प्रेमानं धीरावा द्यायचा आहे. प्रेम नगर मध्ये जा मुसाफिर कहीं चला जा, प्रेम नगर मध्ये जा, प्रेम नगर मध्ये जा मुसाफिर कहीं चला जा, प्रेम नगर मध्ये जा.
दोघंही कामाला जायचे, रोडच्या कामाला जायचे, दगड फोडायचे, पैसे घेऊन यायचे ना आल्याच्या नंतर चटणी भाकर करायचे, दोघं मिळून खायचे पती पत्नी. उपास मारायचे, दिवस आले. असं करता करता दिवस निघून गेले आणि त्या मुलीला दिवस गेले. 8वा महिना लागला, 9वा महिना लागला. 8 महिन्याची गर्भवती आहे. तिला काम करता येत नव्हतं. दोघांचे पैसे घरात येत होते, आता एकाचे घरात येत होते. आणि काही दिवसाच्या नंतर जो रोडचं काम होतं त्या रोडवरचं काम सुद्धा बंद पडलं. दुसऱ्या रोडवरती काम शोधण्याकरता गेला, ते सुद्धा काम बंद पडलं. उपास मारायचे दिवस आले, घरात अन्न नाही, धान्य कोणी उचलत येत नव्हतं. आणि अशा वेळेला नवरा बायको दोघं एका जागी बसले आणि एकामेकाचा विचार करू लागले. जीवन साथी साथ रहना, जीवन साथी साथ रहना, और नहीं कोई तुमसे कहना, और नहीं कोई तुमसे कहना, जीवन साथी, जीवन साथी, जीवन साथी साथ रहना, जीवन साथी साथ रहना, जीवन साथी साथ रहना. जीवन साथी. काही दिवसाने रोडवरचं काम बंद पडलं. त्या रोडचं काम बंद पडल्याच्या नंतर दुसऱ्या रोडवरती काम शोधण्याकरता गेला, पण काम मिळालं नाही. 4-5 दिवस निघून गेले. उपास मारायचे दिवस, घरात अन्न नाही, धान्य कोणी उचलत देत नव्हतं. आणि अशा वेळेला नवरा बायको दोघं एका जागी बसलेले, एका जागी बसले आणि एकमेकाचा विचार करू लागले. त्यावेळेस पत्नी म्हणे देवाला, देवाला का बरं अशी परिस्थिती आली असेल, एवढी गरीब परिस्थिती दिली असेल, का बरं आपण कोणाचं वाईट केलंय, तुम्ही का वाईट केलं म्हणायचंय, आपण कोणाचं वाईट केलं का, आपल्या हातात कोणाच्या हातात गलती झाली का, मी कोणाला मारलं नाही, मी कोणाला अपवित्र शब्दानं कधी बोलली नाही, मी कधी आईला खराब शिवा दिला नाही, मी कधी वडिलाला वाईट चितलं नाही, कधी सासू सासऱ्याबद्दल मी वाईट चितलं नाही, कधी तुमच्याबद्दल मी वाईट चितलं नाही. मग आपल्यावर आज परिस्थिती, माझ्यावर परिस्थिती आज का आली अशी की जेणेकरून माझ्या घरी अन्न नाही, पैसा नाही, आज उपास मारीचे दिवस असे भगवंताला का वेळ नाही, काही एका टायमाच माझ्या घरी अन्न नाही, का परिस्थिती, एवढं असं काय झालं. त्यावेळेस आपण वाईट कोणाचं केलं, प्रेम असेल ना तर एकामेकाला धीर देतात. पती म्हणाला त्यावेळेस तेवढी परिस्थिती बिकट असताना खायला घरी अन्न नव्हतं, पण तरी नवऱ्यानं म्हणलं ग धीरावं देता, धीरावं द्यावं, एकामेकाला धीरावं द्यावं, मार सोडू नये. कारण जीवनाची गाडी आहे, चढ उतार, ऊन सावली, श्रीमंत गरीब, काटे गोटे इथंच असतात माया जीवनामध्ये. त्यावेळेस पती म्हणायचं नेहमी, त्यावेळेस सुदामा म्हणायचा सुशिला, अगं गरीब परिस्थिती काढावं लागेल, आज गरीब आहे उद्या श्रीमंत होईल, हे दिवस जातील ग, दिवस जातील. त्यावेळेस नवऱ्यानं म्हणाला, पती म्हणाला, अगं हे दिवस जातील, काळजी करू नको, तेव्हा दिवस येण्याकरता जात असतात ग, दिल सोडू नको. नवऱ्याने सांगितलं पत्नीला. आता त्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूचे प्रेम आले, जमिनीवर पडत होते. त्यावेळेस पत्नी म्हणाली, म्हणे मालक मी जे एकटे असते ना 4 दिवस नाही, तुम्ही माणसानं 8 दिवस उपाशी राहिली असती तरी चालेल, 15 दिवस मी उपाशी राहत होती,
मला काही फरक पडत नाही, पण काय करू, माझ्या गर्भातला बाळ मला उपाशी राहू देत नाही. माझ्या गर्भातला बाळ मला उपाशी राहू देत नाही. त्याला भूक लागलेली असते. मी एकटी नाही, मी दोघं जण आहे. माझ्या पोटातला बाळ माझ्या हाताने तुडायला नाही. मागं पुढं पाहत नाही, माझ्या पोटात काही नाही, अन्न नाही. काय करणार, नाही लाज झाला. मग ती पत्नी म्हणाली, अगं दिवस जातील, नवरा म्हणे दिवस जातील, आज गरीब उद्या श्रीमंती. त्यावेळेस पत्नीनं म्हणाले नवऱ्याला, मालक माझ्या भावाची परिस्थिती बरी आहे, जाऊ का मी मागायला, जाऊ का मी मागायला. त्याला सांगितलं, नवऱ्याने सांगितलं, पण पहा इथून तुझं नवऱ्याचं तुझ्या भावाचं घर 10-15 किलोमीटर आहे, तू जाणार कशी, काही व्यवस्था नाही. ती म्हणाली, मला विश्वास आहे माझा भाऊ मला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. आता जाते ना, आता मी घेऊन येईल, संध्याकाळी बराबर येईल. अगं पण 3 दिवस झाले तुझ्या पोटात काही अन्नाचं कण नाही, तिने सांगितलं नाही.